दोन्ही शिवसेनेचा आज मुंबईत दसरा मेळावा, ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कात तर शिंदेंचा मेळावा गोरेगावमधील नेस्को सेंटरला होणार। मेळाव्याआधी मातोश्री बाहेर दोघांचे पोस्टर। ठाकरेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी यंदा चिखल आहे। उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून चिखलफेकच करतात। शिंदेंच्या सेनेचे राहुल शेवाळेंची टीका, अंगावर चिखल लागू नये म्हणून जे प्रयत्न करतात त्यांनी काळजी घ्यावी। आमदार अजय चौधरी यांचं प्रत्युत्तर। दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आज मनोज जरांगेंची तब्येत बिघडली। उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल। नारायणगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। विजयादशमी निमित्त पंकजा मुंडेंकडून दसरा मेळाव्याचं आयोजन। धनंजय मुंडे भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार। धनंजय मुंडे उद्या परळी वैद्यनाथमध्ये काळरात्री देवीचं दर्शनही घेणार। 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायी दाखल। परिसरात रंगीबेरंगी रोषणाईनं सजावट। सुरक्षेसाठी सीसीटीव्हीसह पोलिसांचा बंदोबस्तही तैनात। नागपूरमधील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला राजकीय व्यक्तींना निमंत्रण नाही। दीक्षाभूमी स्मारक समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय। दीक्षाभूमीवर येणाऱ्यांसाठी मनपाकडून परिसरात व्यवस्था। जेजुरी गडावर आज मर्दानी दसरा रंगणार। दसऱ्यानिमित्तानं मल्हारी मार्तंडाच्या पालखी सोहळ्याचा उत्साह। दोन्ही गडांवरील पालख्यांची भेट होणार तर जेजुरी गडावर फटाक्यांची मोठी आतषबाजी होणार। आरएसएसच्या दसरा कार्यक्रमाला न जाण्याचा सरन्यायाधीशांच्या आईचा निर्णय। आम्ही आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित, कुठल्याही शंका नको। 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला जाणार नाही, कमलताई गवई यांचं पत्र। वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये भेट। दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक। माळेगाव साखर कारखान्यासह पूरस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। ओला दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचीच होती। विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा निशाणा। लाडक्या बहिणीविरोधात हेच लोक कोर्टात गेले, मात्र योजना बंद पडली नाही आणि पुढेही चालूच राहणार। एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य। ई-केवायसीसाठी 2 महिन्यांची मुदत। पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड बंधनकारक। उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज। ठाकरे मुख्यमंत्री असताना काय केलं, शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले, उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। आमदार रोहित पवार यांच्या बीडमधील हिंगणी खुर्द गावातील दौऱ्यावेळी महिलांनी वाचला तक्रारींचा पाढा। जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबत रोहित पवारांची चर्चा। तर नुकसानग्रस्तांना 5 ऐवजी 10,000 रुपये दिले जाणार असल्याची रोहित पवारांची माहिती। नवी मुंबई महापालिकेत भाजपचा आज महापौर होणार। मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य, तर भाजप कार्यकर्त्यांचा सन्मान झाला नाही तर युती होऊ नये यासाठी आग्रह करणार। शिंदेंच्या सेनेसोबतच्या युतीवर नाईकांची प्रतिक्रिया। ठाणे पालिका मुख्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे 5 तासांच्या चौकशीनंतर एसीबीच्या ताब्यात। अतिक्रमण कामात लाच घेतल्याचा पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर ठपका। भिवंडी महाराष्ट्रात असल्याचा अबू आझमींना विसर। हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय। अबू आझमींचं वक्तव्य, तर मी मराठी शिकतोय। टीकेनंतर अबू आझमींची सारवासारव। अबू आझमी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी, अजून काय अपेक्षा करणार। साटम यांचा आरोप, तर अबू आझमीला देशावर तरी प्रेम आहे की नाही हे विचारलं पाहिजे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची अबू आझमींवर सडकून टीका। भिवंडीची शांतता भंग होईल अशी वक्तव्य करू नका। भिवंडीत आम्ही एकोप्यानं राहतो, मिठाचा खडा टाकू नका। भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचा अबू आझमींना सल्ला। भिवंडी काय अबू आझमीच्या बापाची आहे का? भिवंडीतील जनता चोख उत्तर देईल। शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर का केला नाही? टीझरवर पैसे घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या तिजोरीत ते जमा करा। मंत्री आशिष शेलारांचा ठाकरेंना सल्ला। निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्या। भाजप वरिष्ठांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश। शेतकऱ्यांना मदत करताना स्वतःची जाहिरात करणं टाळा। भाजपच्या नेत्यांना सूचना। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर प्रतिटन अतिरिक्त 5 रुपयांची कपात। राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न। सरकारची दिवाळखोरी समोर। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर अतिरिक्त 5 रुपयांची कपात केल्यानंतर सतेज पाटील यांची टीका।
गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांवर पैशांचा भार येणार नाही, कारखान्याच्या व्यवहारातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पैसे दिले जाणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. पूरग्रस्तांसाठी शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्यांकडून पैसे घेणार, उसाच्या प्रति टन 5 रुपये अतिरिक्त निधीबाबत शंभूराज देसाई यांचं स्पष्टीकरण. पवार सीएम असताना किल्लारी भूकंपावेळी कारखान्यांनी 2 रुपये दिले होते, देसाईंची प्रतिक्रिया. पुण्यात साखर आयुक्त कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. साखर कारखान्यांकडून उसावर प्रति टन अतिरिक्त 5 रुपये कपातीचा निर्णय घेतल्यानंतर आयुक्त कार्यालयाच्या गेटवर 15 रुपये ठेवून स्वाभिमानी संघटनेकडून निषेध व्यक्त. काही साखर सम्राटांनी भाजपमध्ये जाऊन थकहमी मिळवली, मग शेतकरी भाजपमध्ये गेल्यावर कर्जमाफी करणार का? उद्धव ठाकरेंचा संताप. हेक्टरी 50,000च्या मदतीसह कर्जमाफी करण्याची मागणी. सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक. सांगलीच्या तासगावमध्ये 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण. तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तात्काळ भरपाई देण्याची मागणी. निवडणुकीत लाडक्या बहिणीला 3 हफ्ते दिले, आता संकटात असताना बहिणीला पुढच्या 6 महिन्यांचे हफ्ते द्या, उद्धव ठाकरेंची मागणी. तर लाडक्या बहिणी विरोधात हेच लोक कोर्टात गेले, शिंदेंचं प्रत्युत्तर. तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवाची आज सांगता. तुळजाभवानी मंदिरात आज सीमोल्लंघनाचा कार्यक्रम. देवीच्या सीमोल्लंघनानंतर नवरात्र महोत्सवाची सांगता होणार. झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी पुण्यातील फुल बाजारात विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मोठी गर्दी. केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांची किंमत 70 ते 100 रुपये प्रति किलोवर. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नागपूरमधील संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट. परिसरात हरिद्वारहून आणलेल्या कल्पवृक्षाचं रोपण. खासदार श्रीकांत शिंदेंची बोरिवलीत आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या गरब्याला हजेरी. देवीचं दर्शन घेत श्रीकांत शिंदेंकडून सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. रत्नागिरीत दांडिया नाईट कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांनी वाजवली विविध वाद्य. उदय सामंत प्रतिष्ठान आणि युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कार्यक्रमात सामंत यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा. अमरावतीत नवनीत राणांनी पती आमदार रवी राणा आणि मुलीसोबत रासगरबा खेळत गरब्याचा आनंद लुटला. परंपरा ग्रुपनं आयोजित केलेल्या आंबा गरबा महाकुंभात नवनीत राणा यांच्याकडून भक्तांना शुभेच्छा. धुळ्यातील महिलांनी रचला जागतिक विक्रम. संस्कृती आणि स्वर संरक्षणाचा महासंगम या विशेष थीमवर तब्बल 5,000 महिलांनी एकाच वेळी गरबा नृत्य आणि स्वरक्षण कौशल्य सादर करत OMG बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवला. घणसोलीतील सौरभ शिंदे फाउंडेशनच्या रासगरबा कार्यक्रमाला नागरिकांची अलोट गर्दी. श्री गुरुदत्त सार्वजनिक उत्सव मंडळ, शिवसाई युवा प्रतिष्ठान आणि सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीनं घणसोलीत दांडियाचं आयोजन. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या. गरबा खेळत चिमुकला आठवण करून देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. भिवंडी शहरातील अरिहंत सिटी परिसरात आयोजित वेशभूषा स्पर्धेत आगरी कोळी भूमिपुत्राची वेशभूषा साकारत केली मागणी. वनविभागाची 4 हेक्टर जागा भगवानगड ट्रस्टला देण्याचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत माहिती. महंत नामदेव शास्त्री यांनी फडणवीसांकडे केलेल्या मागणीला यश. सोलापूरच्या सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात. घराचं नुकसान झालेल्या नागरिकांच्या खात्यावर 10,000 रुपये जमा. 5 गावातील 609 लाभार्थ्यांच्या खात्यावर 60,90,000 रुपये जमा. नाशिकच्या मालेगावमधील खड्ड्यांना वैतागून व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं मनपा विरोधात आंदोलन. महापालिकेचा उपरोधिक वाढदिवस खड्ड्यात साजरा करत नोंदवला निषेध. धुळे तालुक्यातील पिंपरी वडजाई इथे सुरू असलेल्या नरडाणा बोरविहीर रेल्वे मार्गाच्या चुकीच्या उड्डाणपुलाचं काम शेतकरी आणि ग्रामस्थांनी बंद पाडलं. रेल्वे बोर्डाकडून उड्डाणपूल चुकीच्या दिशेने उभारण्यात येत असल्याचा आरोप. चुकीचा उड्डाणपूल पाडण्याची मागणी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचं व्हॉट्सअॅप हॅक. व्हिडिओ पोस्ट करत हॅकर्सच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये असं मेधा पाटकर यांच्याकडून आवाहन. हॅकर्सकडून व्हॉट्सअॅपद्वारे पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती. छत्तीसगडमधील डोंगरगडाच्या बमलेश्वरी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात 2घांचा मृत्यू, 1 जण गंभीररित्या जखमी. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील सिलापूर भागातील भाविक असल्याची माहिती. जळगावच्या अंमळनेरमध्ये घरगुती गॅस अवैधपणे वाहनांमध्ये भरणाऱ्या दुकानावर पोलिसांची कारवाई. पोलिसांकडून 2 अटक. 4 सिलेंडर, इलेक्ट्रिक पंप आणि 5 लाख रुपयांची 4 चाकी असा एकूण 5,19,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरात बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला। अब्दुल वाहिद रईस अहमद काझी असं 45 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। भिवंडी तालुक्यातील माणकोली इथे वह्या बनवणाऱ्या गोदामात भीषण आग। हरिहर कंपाऊंडमधील E15A या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत कच्च्या मालासह लाखो रुपये किमतीच्या वह्यांसह कागदपुठ्ठा जळाल्यानं लाखोंचं नुकसान। येत्या 4 ऑक्टोबरला 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र दिली जाणार। 5122 नियुक्तीपत्र MPSC उमेदवारांनाही दिली जाणार असल्याने एकाच दिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत होणार दाखल।